रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. माया भुवनात्रयी तुझविना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथाचं आपण चिंतन करतो आहोत. अद्वैत प्रतिपादन करणारा हा ग्रंथ मानवी जीवनातल्या प्रापंचिक बाबींमध्ये सुद्धा किती उपयोगी आहे, किती आवश्यक आहे हे आपण पाहतो आहोत. काल आपण सृष्टी क्रम निरूपण आणि विषय त्याग असे दोन समास काल आपण पाहिले. दशक 12वा समास 8 काळ रूप निरूपण हा समास आपण आज पाहणार आहोत. काळ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक, काळ म्हणजे मृत्यू. काळ आणि दुसरा जो आहे तो काळ म्हणजे वेळ. आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जी कोठडी झाली किंवा जी स्वातंत्र्य योद्ध्यांना स्वातंत्र्यवीरांना ज्या कालापानी अशा त्या अंदमानमध्ये ठेवण्यात आलं होतं. कालापानी म्हणजे काय? त्या समुद्राचं पाणी काही काळं नाहीये, पण तिथं गेल्यानंतर किंवा ज्या पाण्यावरून जायचं आहे तिकडे मृत्यू आहे आणि तो काळच पुन्हा सुटका करील, म्हणून ते कालापानीची शिक्षा आहे. काळ कोठडी की काळच आता त्या कोठडीतून सुटका करू शकतो.
सहजासहजी तिथून सुटका नाहीये. समर्थ रामदासांना या समासामध्ये समास 12-8 काळ निरूपण यामध्ये वेळेचं गणित सांगायचं आहे. काळ आणि वेळ, आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या समासामध्ये त्या काळाचं वर्णन नाहीये, तर त्या वेळेचं वर्णन आहे. आणि हा जो समास आहे, या समासामध्ये एक वास्तव समर्थ समजावून सांगतायत आपल्याला. ते वास्तव हे आहे की काळ आणि रूप या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. काळ म्हणजे वेळ, कालमान. तर ही वेळ आणि रूप या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. उदाहरण आपल्याला काय कुठलंही घेता येईल. आज 10 वर्षाखाली आपले केस पांढरे होते, 15 वर्षाखाली एक वेगळा ताठा होता, एक गुरमी होती आपल्या ताकदीची, आपल्या सौंदर्याची, आपल्या शरीर सौष्ठवाची. पण काळ जसा जाईल तसं हे रूप पालटतं. स्वभाव खूप तापट होता, हे पाहिजे ते पाहिजे, खरेदी करण्यावर जास्त भर होता. पण या 10-12 वर्षामध्ये समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास चालू केला, गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचली, माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली, संत तुकोबांच्या गाथा वाचल्या, आणि आमच्या स्वभावामध्ये फरक पडला. रूप आणि स्वभाव यामध्ये काळानुरूप बदल होत जातात. हे मौलिक सूत्र संत रामदास या काळरूप निरूपण समासामध्ये देतात. समर्थ अजून एक गोष्ट सांगतात की सूर्याच्या गतीवरून कालगणना होतीये. आणि खरं आहे ना हे? एक प्रश्न आहे. समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासार्थींना एका ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, जर सूर्य उगवला नसता तर काय, जर सूर्य उगवला नाही तर काय. आणि मग आपल्याला कल्पना करायची आहे त्या ठिकाणी. सूर्य उगवला नाही तर दिवस कसा होईल, दिवस नाही तर रात्र कशी होईल, महिने कसे होतील, वर्ष कसं होईल, युग कशी होतील. म्हणजे कालाचं मापक जे आहे, कालाची गणना जी आहे, तर ती सूर्याच्या गतीवर होतीये. हे एक सूत्र समर्थ रामदास या समासामध्ये आपल्याला सांगतायत. किती सूक्ष्म काळाची गणना समर्थांनी सांगितली आहे. घटिका, फळे, जे कमीत कमी कालमापनाचं तंत्र आहे ते संत रामदास या ठिकाणी सांगतात. ओवी क्रमांक 6 आणि 8 मध्ये याचं वर्णन आलेलं आहे. फळ, घटिका, प्रहर दिवस, अहोरात्र पक्ष मास, षडमास वरीस युगास, ठाव झाला श्रीराम. मला मध्यंतरी औरंगाबादचे, संभाजीनगरचे श्री गिरीश सातोनकर यांचा फोन आला होता. गिरीश सातोनकरांचा परिचय आपल्यापैकी बहुतेकांना आहे. गिरीश सातोनकरांनी एक अद्भुत अलौकिक असं काम केलेलं आहे की जे सहजासहजी कुणाला जमलेलं नाहीये. गडाला जमलं नाही ते काम गिरीश सातोनकरांनी केलंय आणि करतायत ते अजून. आतापर्यंत त्यांनी 50,000 ग्रंथ, दासबोध ग्रंथ
हे वितरित केलेले आहेत, छपाई करून वितरित केलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर अत्यंत माफक दरामध्ये म्हणजे केवळ 100 रुपयामध्ये त्यांनी दासबोध ग्रंथाचं वितरण केलेलं आहे. एवढं मोठं भव्य दिव्य काम केलेलं आहे, त्याला तोड नाहीये. गिरीश सातोनकरांच्या कामाला तोड नाहीये. आणि मागच्या 16 वर्षांपासून ते जांबेला समर्थ रामदासांच्या जन्मभूमीमध्ये जूनमध्ये पारायण सप्ताह आयोजित करतात. मोठमोठे राष्ट्र पातळीवरचे कीर्तनकार, गायक समर्थांची सेवा करण्यासाठी म्हणून तिथं हजेरी लावतात. गिरीश सातोनकरांनी जो दासबोध काढलेला आहे तो दासबोध पारायणाचा दासबोध आहे. त्यामध्ये करुणाष्टक आहे, जी आपण नित्य करुणाष्टक आपण गडावर किंवा घळीमध्ये म्हणतो, ती सगळी करुणाष्टक त्यात आहेत. 205 मनाचे श्लोक आहेत. काही चरित्र आहेत, काही फोटो आहेत. जांबेहून गडावर कसं जायचं, गडावरून शिवतरघडीला कसं जायचं, 11 मारुतींची प्रदक्षिणा कशी करायची त्याची माहिती आहे. एवढंच नव्हे तर जवळपास 100 रंगीत चित्र संत महंतांची, 11 मारुतींची गिरीश सातोनकरांनी त्यांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये ठेवलेली आहेत. सज्जनांनो, मला मुद्दा सांगायचा हा होता की त्यांचा एके दिवशी मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, ही ओवी क्रमांक 8 जी आहे, ही ओवी क्रमांक 8 मध्ये शब्द नक्की कोणता आहे? काय ओवी आहे? पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्षमास, षडमास वरीस युगास ठाव झाला. त्यांच्याकडे जे ग्रंथ होते त्या ग्रंथामध्ये इथं शब्द असा आलाय, तिसरं जे चरण आहे, षडमास वरी युगास असा शब्द आहे. त्यांनी मला विचारलं की हे वरी आहे का वरीस आहे, नक्की शब्द काय? आता ती प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, पण तुम्ही जर या ओवीला जर पाहिलं तर पळ इथून सुरुवात झालेली आहे कालगणना किंवा कालमापकाची. पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, पक्ष म्हणजे 15 दिवस, मास म्हणजे महिना, षडमास 6 महिने. पुन्हा वरी कसा येईल शब्द? ते वरीस आहे, आणि वरीस हा मराठवाड्यातला शब्द आहे. आणि त्यानंतर युगास, युग आहे, आणि शेवटी ठाव झाला असं वर्णन आलेलं आहे. क्रेत त्रेत द्वापार कळी संख्या चालिली भूमंडळी, देवांची आयुष्ये आगळी शास्त्री निरोपिली श्रीराम. असं सगळी कालगणना कशी चालू आहे, आणि ही सगळी सूर्याच्या गतीवर चालू आहे, समर्थ रामदासांनी आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेले. आपल्याला कदाचित कल्पना असेल, एक सौर पंचांग आहे. आपण आपल्या घरामध्ये जे पंचांग पाहतो, दाते पंचांग, सोलापूरकरांचं पंचांग, तसं एक सौर पंचांग आहे. सौर पंचांग साधारणपणे सगळे जनमानसामध्ये रूढ नाहीये, प्रचलित नाहीये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा आंतरराष्ट्रीय करार होतात, भारताचं गॅझेट जे निघतं, राजपत्र, भारत का राजपत्र, त्या सगळ्यावर सौर दिनांक लिहिलेले असतात. किती विशेष आहे, आम्हाला माहित नाही. ते तारीख लिहिलेली असते, 4 जुलै 2020 शनिवार, पण पुढे सौर दिनांक लिहिलेला असतो, स्पष्ट लिहिलेला असतं सौर दिनांक.
आणि हा जो दिनांक आहे, हा दिनांक आंतरराष्ट्रीय करार जेव्हा होतात तेव्हा सुद्धा त्याच्यावर तो लिहिला जातो. आमचे जे जे सरकारी पत्रक निघतात, शासकीय परिपत्रक, त्या सगळ्या परिपत्रकांवर, म्हणजे केंद्राचं सांगतो मी, खालच्या आता हे सौर पंचांग आहे हे कुणाला माहिती आहे त्याची कल्पना नाही, पण सरकारी पातळीवरची महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, यांची जी परिपत्रकं निघतात, या सगळ्या अध्यादेश जे निघतात त्या सगळ्यावर सौर दिनांक लिहिलेला असतो. सूर्याला एवढं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. म्हणून पुढे सप्तती अन्वय दशकामध्ये समर्थ रामदासांनी सूर्यावर एक समास नेमलेला आहे. का तर रामाचा वंश सूर्य आहे. समर्थांचे सद्गुरू, समर्थांचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम, त्यांचा वंश हा सूर्यवंशी आहे. आणि मग पुढे समर्थांनी अनेक काळांचं वर्णन केलेले. काळ म्हणजे काय? आता फक्त हा काळ नव्हे, कालगणना नव्हे, सुखकाळ, दुःखकाळ, पर्जन्यकाळ, शीतकाळ, असं सुद्धा वर्णन समर्थांनी केलेलं आहे. समर्थ सूर्याचं वर्णन करताना म्हणतात, सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आखळे, पळापासून निवळे युगपर्यंत श्रीराम. 8व्या आणि 9व्या ओवीमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचं समालोचन समर्थांनी या ओवीत केलंय. पळापासून युगापर्यंत, आणि सगळी कालगणना जी आहे तर ती सूर्याच्या गतीवर, सूर्याच्या फिरण्यावर, सूर्याच्या परिभ्रमणावर अवलंबून आहे. खासियत आहे समर्थ रामदासांच्या वाङ्मयाची. ते जेव्हा यादी देतात तर ती यादी एवढी मोठी असते की आपण विचार करून सुद्धा नंतर त्यात काही राहिलंय का हे आपल्या लक्षात येणार नाही, किंवा आपण काढू नाही शकणार त्यामध्ये काही उणीव एखादी. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की या समासामध्ये काळांचे 22 प्रकार संत रामदासांनी ओवी क्रमांक 14 ते 17 मध्ये दिलेले 3 ओव्यांमध्ये 22 प्रकार दिलेत. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोष काळ, सुख दुःख आनंद काळ, प्रत्यय येती श्रीराम. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्वकाळ, कठीण काळ, जाणीजे लोकी श्रीराम. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अनंत काळ, विषम काळ, वेळ रूपे श्रीराम. त्या त्या वेळेप्रमाणे त्याला काळाचं नामाविधान समर्थ रामदासांनी दिले. वृद्धाप्य काळ, तारुण्य काळ, बाळ काळ, सुख काळ, आनंद काळ, पर्जन्य काळ, शीत काळ, उष्ण काळ, किती प्रकार आहेत. समर्थांच्या प्रतिभेचं कौतुक वाटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. पुढे समर्थांची एक ओवी या समासामध्ये आलेली आहे. त्याचे नाव हीन विवेक असं समर्थ म्हणतात. आपल्याला आठवत असेल अशी एक ओवी मागे पण आली. बोलणे एक, चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक, हासो लागती श्रीराम. 12व्या दशकातल्या 7व्या समासातली 3री ओवी आहे. या ठिकाणी अशाच अर्थाची ओवी आली आहे. असते एक, वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक, प्रवृत्ती जाणती श्रीराम. बोलणे एक, चालणे एक, अर्थ सारखाच आहे. बोलणे एक, चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. आणि या ठिकाणी दिले असते एक, वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. कथनी और कहनी में फर्क नहीं होना चाहिए. बोलावे तैसे चालावे, त्याची वंदावी पाऊले.
स्वामी विवेकानंदांना त्यांचं एक प्रवचन झाल्यानंतर युरोपमध्ये एका बाईंनी विचारलं, स्वामीजी तुम्ही जे काही सांगितलं आत्ता 1.5-2 तास, हे सगळं तर तुम्ही प्रत्येक वेळी सांगितलं आणि माझाही अभ्यास आहे बराच हिंदू ग्रंथांचा, हे सगळं तुमच्या शास्त्र ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, त्यात विशेष काय आहे? आणि तुम्ही सुद्धा ते ऍक्सेप्ट केलंय की हे या ग्रंथातला संदर्भ आहे, तो त्या ग्रंथातला संदर्भ आहे. ही जी काही तुम्ही मोठी परंपरा सांगितली आम्हाला आता, यात विशेष काय? स्वामी विवेकानंदांचं वाक्य फार महत्वाचं आहे आणि ते इथं लागू पडतंय. स्वामी विवेकानंद म्हणाले, फरक एवढाच आहे की मी जे बोलतो त्याप्रमाणे मी वागतो. बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक नाही होऊ देत. म्हणून स्वामी विवेकानंद नरेंद्रचं नाव विवेक आहे. समर्थांनी 358 वेळा विवेक शब्द वापरला. का वापरला? स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदासांच्या जीवनामध्ये आपल्याला एक तौलनिक अभ्यास करता आला पाहिजे. समर्थवरती पूजनीय सुनील दादांचं एक पुस्तक आहे, स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास. आपण एक अभ्यास केला पाहिजे. हा समर्थांच्या आयुष्यातले प्रसंग, समर्थांनी आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या स्वामी विवेकानंदांनी कशा केल्या, कुठे केल्या, कसे ते प्रसंग मॅच होतात, आणि एक नवीन प्रकल्प आपल्याला करता येऊ शकेल. पुढे समर्थ म्हणतात, प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती श्रीराम. जे ज्ञानी लोक आहेत, जे विवेकी लोक आहेत, त्यांना माहिती आहे अधोमुख रे दुःख त्या बाळकाशी. मनाच्या श्लोकामध्ये सांगतात का नाही समर्थ? अधोमुख रे दुःख त्या बाळकाशी. मानवी जीवनामध्ये मोठा झाल्यानंतर, बालकाचं तारुण्यामध्ये झाल्यानंतर, ज्याच्या प्रवृत्ती ह्या अधोमुखी आहेत त्याला दुःखच आहे. त्याची दृष्टी संकुचित होते. मी आणि माझं प्रपंच, मी माझी बायको माझे पोरं, संपला विषय, जगच नाहीये पुन्हा काही. आमचा स्वार्थ, आमची दृष्टी, आमचं ज्ञान हे व्यापक झालं पाहिजे. तर त्या मिळालेल्या ज्ञानाचा काही उपयोग आहे? आणि समर्थ म्हणतात, ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती. जे ज्ञानी लोक आहेत, जे विवेकी आहेत, त्यांच्या बरोबर लक्षात येत आहे ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली. विवर्ता लादली पूर्वा परस्थिती श्रीराम. विवर्ता विशेष कळो लागे, समर्थ दासबोधामध्ये शेवटच्या समासात म्हणतात. त्याचं काय प्रयोजन आहे? तुम्ही जेवढं खोल जाल तेवढं तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळा अर्थबोध होत जातो. शब्द एकच आहे, पण त्याच्या अर्थांचे अनेक पडदे आपल्या दृष्टीला उकलत जातात. संत रामदास या ठिकाणी सांगतात, ब्रह्मांड रचना जेथून झाली. कुठून झाली ब्रह्मांड रचना? त्या परब्रह्म स्वरूपापासून झाली. मग त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत जाण्यासाठी जो साधना करतो आहे त्याला विवर्ता लाधली. तो अभ्यास करत असताना काय लाधली म्हणजे लाभली. लाधली या शब्दाचा अर्थ लाभली आहे. काय प्राप्त झाली त्याला? पूर्वापर स्थिती. जी स्थिती अगोदर होती, माझं निज स्वरूप, माझं आत्मस्वरूप, ते मला प्राप्त होईल. आणि समर्थ या ठिकाणी एक शेवटचा सूत्र सांगतात. या समासामध्ये 3 सूत्र आहेत समर्थांची. नंबर 1, काळ आणि रूप
यांचं परस्पर संबंध आहेत. जसा जसा काळ वाढत जाईल तसं तसं रूप पालटत जातं. मग ते सृष्टीचं असेल, जीवाचा असेल, पिंडाचा असेल, परब्रह्मांडाचा असेल. आणि सूर्याच्या परिभ्रमणावर, सूर्याच्या गतीवर काळ मोजल्या जातो. हे दुसरं सूत्र आहे. तिसरं सूत्र या समासातलं आहे, मनुष्य किती काही करू दे, मृत्यू समयी त्याचे हात रिकामेच असतात. एक म्हण आहे का नाही, कफन को जेब नहीं होती. कुठे काही पाकिट नसतं, खिसा नसतो. माणूस रिकाम्या हाताने जातो. जे जे जगजेत्य झालेले आहेत त्यातल्या बहुतांश लोकांना, बहुतांश जगजेत्यांना आयुष्याच्या संध्याकाळी याची जाणीव झालेली आहे की मी जो खटाटोप केला तो अत्यंत क्लेशकारक होता आणि माझं आयुष्य वाया घालवणारा होता. कारण मी आता निघालो आहे माझ्या प्रवासाला, अंतिम प्रवासाला, पण माझ्या हातात काहीच नाहीये. सगळं आयुष्य मी बर्बाद केलं. आणि हेच सूत्र वास्तव, भयानक वास्तव आहे हे तसं पाहिलं तर. समर्थ या समासामध्ये आपल्याला सांगतायत. शेवटच्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी हे सगळं मार्मिक विवेचन केलंय आणि मानवी जीवनाला एक वेगळा कंगोरा किंवा वेगळी दृष्टी देण्याचं काम समर्थ रामदासांनी या समासामध्ये शेवटच्या 10 ओव्यांमध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात की आपलं जे काम आहे, जे विहित कर्म आहे, ते आपण चोखपणे बजावलं पाहिजे. प्रपंच करत परमार्थ केला पाहिजे. विवेकाची कास सोडली नाही पाहिजे. जन्म किंवा मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, म्हणून त्यांचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे. मृत्यूचा घाला कधी येईल माहिती नाही. समर्थ म्हणतात, जैसे दाही दिशा उडवून जाती पक्षी, कोणता काळ कसा येईल त्याचा नेम नाही. जीवनातले सुख आणि दुःख हे एका समभावनेने आपण पाहिले पाहिजेत. लाभा लाभो जया जयो. मग भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय, लाभ झाला किंवा नुकसान झालं, जय मिळाला किंवा हरण्याचं दुःख झालं, ह्या सगळ्या गोष्टी समत्व भावनेने आपण पाहिल्या पाहिजेत. मग प्रपंचामधले शोक दुःख सुद्धा तसेच आपण पाहिले पाहिजेत. फार हर्षून आनंदून जाता उपयोगी नाही. आणि काही दुःख झालं, आघात घडला म्हणून उन्मळून पडायचं, कोसळून पडायचं त्याचंही काही कारण नाही. होणार तैसे होत जात. प्रपंची झाला आघात, डळमळी ना ज्याचे चित्त, तो सत्वगुण. सत्वगुणामध्ये संघ समर्थांनी सांगितली ही व्याख्या. होणार तैसे होत जात. जे जे होत आहे ते त्याच्या इच्छेने होत आहे. जे होणार आहे ते त्याच्या इच्छेनेच होणार आहे, चांगलंच होणार आहे, ही भावना आपली असली पाहिजे. होणार तैसे होत जात. प्रपंची झाला आघात, होऊ द्या. जीवलग अवघे सोडून जाते. असे आघात खूप आहेत. डळमळी ना ज्याचे चित्त, तो सत्वगुण. असं सत्वगुणाचं चित्त साधकाच्या अंतःकरणात असलं पाहिजे. समर्थ हे या समासामध्ये आपल्याला सांगतायत. जे विवेकी लोक नाहीत ते पशु समान आहेत. जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक काय राहिला? संत रामदास सांगतायत, विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा श्रीराम. ज्यांच्याकडे चातुर्य नाहीये, ज्यांच्याकडे बुद्धी नाहीये, ज्यांच्याकडे विवेक नाहीये, अशा लोकांसोबत बसणं सुद्धा चुकीचं आहे.
समर्थ म्हणतात त्यांची ऐकता भाषण परलोक कायचा. ज्यांना विवेक नाही, कसं वागावं कळत नाही, आपल्या जीवनाचं नियोजन करता येत नाही, प्रपंच सावरता येत नाही, परमार्थ करता येत नाही, अशा अविवेकी माणसासोबत राहिल्याने आपल्या आयुष्याचा नाशच होणार आहे. बरे आमचे काय गेले. आता समर्थांना तळमळ आहे, थोडं दुःखही आहे की एवढं सांगितलं, 12वा दशक चालू आहे, संपत आला आता, पण अजूनही सगळ्यांना नाही समजत ते. म्हणून समर्थ काय म्हणतात, जितुके आपणाशी ठावे तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. जास्तीत जास्त लोकांना शहाणं करावं, पण सगळे शहाणे होतील का ते समर्थांना माहिती आहे. बरेच जण या ओवीला सकळ जन असं म्हणतात, शहाणे करून सोडावे सकळ जन. सगळे लोक शहाणे नाही होणार, हे समर्थ रामदासांना 350 वर्षापूर्वी माहिती आहे. म्हणून समर्थांच्या शब्दांची पेरणी जी आहे ना, समर्थांनी जो शब्द बसवलेला आहे त्या ठिकाणी तो अत्यंत चपखल आहे. शहाणे करून सोडावे बहुत जन, जास्तीत जास्त लोकांना शहाणं करावं. आता एक गृहीत धरून चला की सगळे शहाणे झाले तर मग दासबोध कोण ऐकायला, दासबोध कोणी हातात घेणारच नाही. आणि अजून एक गमक आहे, मानवी आयुष्याचं समर्थ शेवटी सांगतात, जन्म झालाय म्हणून जगायचंय का हो, मृत्यू येत नाहीये तोपर्यंत जगायचंय का. फार सुरेख विचार, मौलिक विचार समर्थ रामदासांनी ओवी क्रमांक 27 मध्ये दिलेला आहे. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शाणे होऊन भुलले, काय सांगावे श्रीराम. समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये म्हणतात, काही विशेष कार्य जर नाही केलं तर विनाकारण माया प्रसवली, आईला प्रसवलं, प्रसूतीचे दुःख झालं, विनाकारण आईला प्रसूती वेदनांचं दुःख सहन करावं लागलं. आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी विशेष काम केलं पाहिजे, भव्य दिव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. समर्थ म्हणतात ना, भव्य दिव्य अवघेज, भव्य दिव्य तितुके घ्यावे. आमच्या मनात उत्कंठा पाहिजे ना, ती आमचा संकल्प तर पाहिजे. भव्य दिव्य अवघेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. लो एम इज क्राईम, इंग्रजी म्हण आहे, लो एम इज क्राईम. आपलं ध्येय छोटं ठेवणं हा गुन्हा आहे. राजकारणात पडायचं असेल ना, मग पंतप्रधान व्हायची इच्छा पाहिजे. समर्थांचा वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे ना, मग प्राज्ञ परीक्षा उत्तीर्ण व्हायला पाहिजे, दासह पूर्ण व्हायला पाहिजे, समर्थांच्या वाङ्मयावर लिखाण करता आलं पाहिजे. हे भव्य दिव्य काम आहे. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले. उगीच येणं जाणं कशासाठी करायचं. काहीतरी कीर्ती केली पाहिजे, काहीतरी नावलौकिक मिळाला पाहिजे. मनुष्य जीवन जगत असताना किती यशस्वी पद्धतीने, सुंदर पद्धतीने जगला पाहिजे हे तर दासबोध शिकवतोच. पण हा पंचभौतिक देह त्याग केल्यानंतर, मृत्यू आल्यानंतर माणूस कसा कीर्ती रूपाने जगला पाहिजे हे सुद्धा समर्थ सांगतात आम्हाला. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले. कशाला येरधाऱ्या घालायच्या ह्या.
शहाणे होऊन भुलले काय सांगावे. तळमळ आहे हो आपल्याबद्दल. संतांना तळमळ आहे म्हणून कळवळा येत असे. तुकाराम महाराज म्हणतात का नाही, लोकांची हीन दीन अवस्था बघून त्यांच्या अंतःकरणाला पीळ पडतो म्हणून कळवळा येत असे. येथील येथे अवघेची राहते, हे सूत्र आहे मानवी जीवनाचं. मनुष्य शेवटपर्यंत मर 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 करतो. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. नोकरी चालू असली की काहीतरी साईड बिझनेस करतो. रिटायरमेंट झालीये, थकलंय, तरी पण काहीतरी पार्ट टाइम जॉब करतो. हा प्रपंच चालवायचा आहे, होत नाहीये, परिस्थिती बिकट आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, कारण ते विहित कर्म आहे. मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, घर गृहस्थी चालली पाहिजे, त्यासाठी उद्योगधंदा केला पाहिजे. निसंग समर्थ रामदास आहेत, पण ते म्हणतायत की नाही, धन लागते गृहासी, धन लागते कन्येसी, जोगी होऊन कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. आमच्या कुणीही संतांनी विपन्नावस्थेमध्ये माणूस जगला पाहिजे असं कुणीही सांगितलेलं नाहीये. परमवैभव संपन्न झालं असलं पाहिजे, पण त्यात अडकता कामा नये आणि त्याच्याच मागे लागता कामा नये. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. परमार्थी पंचीकरण विसरून गेलो आम्ही. प्रपंची पाहिजे सुवर्ण, प्रपंच करतोय ना, मग सोनं घेतलं पाहिजे. दर गुरु पुष्यामृताला काही बरीच मंडळी आहेत, मला मोठं आश्चर्य वाटतंय. ते सांगतात गुरु पुष्यामृत आमचा रिकामा जात नाही. 1 ग्रॅम का होईना पण आम्ही सोनं घेतो. आता काय करायचं एवढं सोनं घेऊन, काय माहिती कुठं मढवायचंय. पण लोकांना हव्यास आहे म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्याला ही चेतावणी देत आहेत. येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययासी येते. याची प्रचिती घेताय का नाही. आज अमेरिकेमध्ये, आता तर अमेरिकेचे आकडेच यायचे बंद झाले कोरोना बाधितांचे. आपल्या परिवारातल्या अपर्णा बंगाळीबाई अमेरिकेत आहेत मागच्या 6 महिन्यापासून. त्या म्हणाल्या आता रोज 25, 30, 35, 40 हजारांपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये अमेरिकेत. मला तुम्ही सांगा, भारत आणि अमेरिकेमध्ये हायजीन किंवा आरोग्य किंवा स्वच्छता यामध्ये किती जमीन आसमानाचं अंतर आहे. पण काय अवस्था आहे तिथली आज. संपन्न अवस्था आहे, सांपत्तिक स्थिती छान आहे, प्रत्येकाकडे एक वाहन आहे. आमच्या घरात एक वाहन नाहीये, आणि जे वाहन असतं त्याची आम्ही फुल कॅपॅसिटी तर करतो, प्लस 1-2 ऍडजस्ट करून बसवतो. थोडं सरक बसू दे. मग ते सार्वजनिक वाहन असेल किंवा घरचं वाहन असेल. अमेरिका किंवा अशा युरोप कंट्रीज मध्ये प्रत्येक माणसागणीच एक वाहन आहे. सांपत्तिक स्थिती अत्यंत उत्तम आहे, पण कोरोनाग्रस्तांची संख्या गगनाला जाऊन भिडली आहे. येथील येथे अवघेची राहते, काहीही सोबत येता जाणार नाहीये. आणि हे सगळं माहिती आहे म्हणून संत समागम व्यासपीठाने हा उपक्रम चालू केलाय. प्रवीणजी शास्त्रींनी हा उपक्रम चालू केलाय की अनेक संत घरात लोक बसलेत ना, मग त्यांना वैचारिक खाद्य दिलं पाहिजे. मग काहीतरी फालतू कादंबऱ्या वाचण्यापेक्षा संतांचे विचार ऐकले पाहिजेत, कीर्तन ऐकली पाहिजेत, उपनिषदांचा सार ऐकला पाहिजे, हरिपाठ ऐकला पाहिजे, त्यावरचं विवेचन ऐकलं पाहिजे.
येथील येथे अवघेची राहते. ऐसे प्रत्ययास येते, याची प्रचिती येते. आपण पाहतोय ना सध्या मागच्या 2-3 महिन्यापासून काय अवस्था आहे. शहाणे होऊन भुलले काय सांगावे. मग आता एवढं मी तुम्हाला दासबोध सांगतो, एवढे तुम्ही शहाणे आहात, चतुर आहात, हुशार आहात, समर्थ सांगतायत, मग कशाला भुललात तुम्ही. तुम्हाला एक पुरंदरदास संत माहिती आहेत का? त्यांचं चरित्र बघा. पुरंदरदास म्हणजे पुरंदरचा जो किल्ला आहे पुण्याजवळ, त्या पुरंदराच्या किल्ल्याच्या पायथ्याशी एक कुटुंब राहत होतं. अत्यंत सोज्वळ सात्विक असं कुटुंब होतं आणि त्यांचा सराफीचा धंदा होता, मोठा धंदा होता. त्यांचं नाव वरद नाईक. आणि त्या वरद नाईक आणि लक्ष्मीबाई ह्या दाम्पत्याला कित्येक वर्ष काही अपत्य नव्हतं. मग त्यांना असं वाटलं की येथील येथे अवघेची राहते, हे तो प्रत्ययास येते. त्यांना समजलं ते. मग त्यांनी काय केलं, बरीचशी धन संपत्ती लावून त्या पायथ्याला तिथं एक व्यंकटेशाचं मंदिर उभा केलं. आणि जेव्हा मनात आलं तेव्हा त्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करत बसायचं, भगवंताच्या चरणाजवळ बसायचं, त्याचं भजन करायचं, गुणसंकीर्तन करायचं, नामसंकीर्तन करायचं, अनेक उत्सव करायचे त्या व्यंकटेशाचे. फक्त दुःख एक होतं किंवा आपल्याला अपत्य नाहीये. एवढी मोठी पेढी आहे, सराफी पेढी, मुलबाळ नाहीये काही. आणि एके दिवशी रस्त्याने जात असताना त्यांना एक सिद्ध पुरुष भेटले. त्यांनी नमस्कार केला वरद नाईकांनी आणि मनातलं एक दुःख त्यांना सांगितलं. त्यांनी श्रीफळ काढून दिला आणि सांगितलं की तुला एक चारित्र्यवान आणि सत्वगुणी मुलगा होईल, त्याची कीर्ती गगनामध्ये कीर्ती पावेल तो. यथावकाश त्यांना मुलगा झाला. आता व्यंकटेशाचं मंदिर बांधलेलं होतं म्हणून त्यांनी त्या मुलाचं नाव श्रीनिवास ठेवलं. श्रीनिवास अत्यंत हुशार. मग नंतर त्याचं लग्न केलं. त्या बायकोचं नाव आहे सरस्वती. श्रीनिवास आणि सरस्वती या एक दिवस काय फरक पडला की श्रीनिवास अत्यंत कंजूसपणे वागायला लागला. व्यंकटेशाची पूजा वगैरे सगळं बंद करून टाकलं. त्यांनी मंदिरात जायचं बंद केलं. जास्तीत जास्त पहाटेपासून संध्याकाळपर्यंत सराफ पेढीवर बसायचा. अमाप पैसा कमवला. पण कंजूसपणालाही काही मर्यादा. तो काही द्यायचा नाही कुणाला. कुणी काही मागायला आलं हकलून द्यायचा. जे कारागीर होते दुकानावर वगैरे त्यांना पगार कमी द्यायचा. मुंगीच्या तोंडीचे सीत तेही वेचून काढी, समर्थ रामदास म्हणतात का नाही सगुण परीक्षा आबखड मध्ये. एवढा कंजूसपणा, दळभद्रीपणा त्यांनी अंगीकारला. भगवंताला वाटलं की याची आता परीक्षा घ्यायची वेळ आली आहे. आई वडील तर गेले मागेच. म्हणून भगवंतानी एका ब्राह्मणाचा वेश घेतला. वृद्ध ब्राह्मण तो दुकानावर गेला श्रीनिवासच्या. आणि तो दुकानावर जाऊन म्हणाला की माझ्या नातवाची मुंज करायची आहे, मला काहीतरी तुम्ही निधी द्या, मला द्रव्य द्या, थोडी मदत करा. नेहमीप्रमाणे श्रीनिवासने त्याला काही दिलं नाही. 6 महिने ठीक आहे नंतर बघू, ठीक आहे नंतर बघू असं श्रीनिवास त्याला म्हणायचा. 6 महिने त्यांनी त्याला टोलवलं. आता त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये स्वतः भगवंत आहेत, ते तरी कुठं हार मानतायत. 6 महिन्यानंतर त्यांनी काय केलं, एक पिशवी दिली त्यांच्याकडे आणि तो म्हणाला ह्याच्यातला एक चांगला पैसा बघून घे. सगळे गंजलेले खराब झालेले पैसे की जे चलनामध्ये येणार नाहीयेत, असे पैसे सुद्धा त्यांनी पिशवीवर साठवून ठेवलेत. ब्राह्मणाला वाटले की आता काहीतरी जरा ह्याला चमत्कार दाखवला पाहिजे. पण हा जेवढा कंजूस होता तेवढा कंजूस बायको नव्हती. उलट बायको ही उदार होती.
तिला कणव होती गरिबांबद्दल, भगवंताबद्दल, भजन पूजन, ती सात्विक विचारांची होती. हा ब्राह्मण घरी गेला आणि तिला त्यांनी याचना केली. ती म्हणाली, तुम्ही एक करा भूदेव, की तुम्ही आमच्या यजमानांच्याकडे जाऊन मागितलं तर तुम्हाला काही मिळेल. ते म्हणे, बाई मी 6 महिने तिथं चक्रा मारल्या तुझ्या नवऱ्याच्या दुकानावर, फुटकी कवडी मला त्यांनी दिली नाही, उलट आज तर अंगावर काठी घेऊन आला. ती म्हणाली, मी काय करू मग? तो ब्राह्मण म्हणाला, तुझ्या नाकातली नथ आहे ना सोन्याची, ती मला दे. तिने दिली काढून. आता गंमत अशी की नथ घेऊन तो ब्राह्मण श्रीनिवासच्या दुकानात आला आणि त्याला म्हणाला की ह्याचे किती पैसे होतील, ह्याचे पैसे तरी द्या, म्हणजे माझ्या नातवाची मुंज करतो. श्रीनिवासला ती नथ पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे, ही तर आपल्या बायकोच्या नथीसारखी दिसते. त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, ठीक आहे, मी थोड्या वेळाने तुला पैसे देतो. तो म्हणाला, मी संध्याकाळी येऊ का? तो म्हणे, ठीक आहे, काही हरकत नाही. आता श्रीनिवासला हे कन्फर्म करायचं होतं की ही नथ नक्की बायकोची आहे का. भगवंताची लीला फार अजब आहे, आपल्याला नाही समजत ती. हा लगोलग दुपारच्या वेळी दुकान बंद करून घरी गेला श्रीनिवास. बायको पूजा करत होती. त्याने आवाज दिला. तो म्हणाला, अगं जरा तुझी नथ बघू दे बरं, त्याला उजळून आणतो, फार खराब झाल्यासारखी वाटतीये. आता तिला धक्का बसला, कसं करायचं? ज्या ब्राह्मणाला नवऱ्याने हकलून दिला त्याला आपण नथ काढून दिली, हे याला समजलं तर आता कसं काय करील आपलं. म्हणून ती काय करते, ती म्हणते की मी आता सोहळ्यात आहे आणि नथ संदुकात ठेवलेली आहे, ती मी थोड्या वेळाने काढून देते. तो म्हणतो, बरं ठीक आहे, होऊ दे तुझी पूजा. आता हिची चलबिचल वाढली आणि हिला असं वाटतं की आपण विष घ्यावं आणि आत्मसमर्पण करावं. काय बोलावं नवऱ्याला आता. म्हणून ती अशी विषयाची वाटी समोर घेते आणि अशी पिणार की त्यामध्ये काहीतरी पडल्याचा आवाज येतो. तिला वाटतं काय पडलंय, ती काढून बघते तर तिची नथ आहे. ती नथ त्या श्रीनिवासला नवऱ्याला ती देते. तो म्हणतो, विनाकारण आपण त्या ब्राह्मणावर संशय घेतला. आणि तो नथ घेऊन तो दुकानात येतो. ज्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवलेलं आहे ती पेटी तशीच्या तशीच आहे. तो कुलूप उघडतो, पेटी काढतो, ते डबी पाहतो तर नथ नाहीये. तेव्हा त्याच्या लक्षात येते आणि मग तो त्या ब्राह्मणाच्या शोधात जातो. ब्राह्मण त्याला सांगतो की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जा. फार झालं म्हणला तू इथं कमाव, हे कमव, ते कमव, येथील येथे अवघेची राहते, हे तो प्रत्ययास येते, हे माहिती आहे ना तुला. किती दिवस तू हे सगळं करत राहायची. बायका मुलं सगळी झाले, तुझे छान आहे सगळं, पंढरपूरला जा. तो पंढरपूरला जातो, विठ्ठलाच्या चरणावर डोकं टेकवतो, अत्यंत सात्विक भावाने डोकं टेकवतो आणि प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट होतात आणि ते म्हणतात, विजयनगरला व्यासराय म्हणून आहेत, ते तुझे गुरु आहेत, आता तू लगोलग बायका पोरांसोबत तिकडे जा. तो विजयनगरला जातो, व्यासरायांना नमस्कार करतो. ते त्याला जवळ घेतात. ते म्हणतात, अरे मी तर तुझी किती दिवसापासून वाट पाहत होतो. ते त्याला अनुग्रह देतात. तो आपल्या सद्गुरूंची सेवा करतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि ज्या दिवशी कृपा होते त्या दिवशी श्रीनिवासचा पुरंदरदास होतो. पुरंदरदास संतांच्या अनेक काव्य रचना आणि एक मोठा संदेश पुरंदरदासांनी दिलेला आहे. एवढी अमाप संपत्ती असताना ती सगळी इथंच राहणार आहे, हे वास्तव जे आहे समर्थ रामदास या समासामध्ये आपल्याला सांगतायत. पदार्थी असावे उदास, विवेक पावा सावकाश, येणे करिता जगदीश, अलभ्य लाभे श्रीराम. विवेक आणि सगळी कामं केली पाहिजेत. प्रपंच करावा, परमार्थ करावा, विवेकाने केला पाहिजे. किती वेळा सांगितलंय समर्थांनी आम्हाला, जगदीश तुम्हाला बरोबर ओळल्याशिवाय राहणार नाही. अलभ्य लाभ आहे तो आणि तो लाभणारच.
राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडिना तयाला मृत्यू काही श्रीराम. जेव्हा वेळ येईल, आपण मृत्यू निरूपणा पाहिलेलं आहे. राजा, शूर, धार्मिक, विद्वान, एकापेक्षा एक बलाढ्य असलेले, शक्तीनी, युक्तीनी, बुद्धीनी कुणीही या पृथ्वीच्या पाठीवर राहत नाही. कुणी अमरपट्टा घालून आलेलं नाही. राजा जरी असला, लक्ष कोटी देतो म्हणाला, तरी पण त्याला मृत्यू सोडत नाही. वेळ आली की बरोबर तो घेऊन जातो. ऐसे हे पराधीन जिणे, फार शेवटच्या 3 ओव्या आहेत ना, अत्यंत सुरेख आहेत, अर्थपूर्ण आहेत. ऐसे हे पराधीन जिणे, यामध्ये दुखणे वाहणे, नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणोनी श्रीराम. किती चिंता कराल बरं. चिंता करण्याने परिस्थिती निवळते का? एक इंग्रजी म्हण आहे, नो डाऊट युअर सिच्युएशन्स आर बॅड. मान्य आहे की तुमची परिस्थिती कठीण आहे. नो डाऊट युअर सिच्युएशन्स आर बॅड, बट इफ यू लूज युअर टेम्पर द सिच्युएशन विल बिकम वर्स्ट. तुम्ही जर तुमच्या चित्त जर तुमचं ढळलं, तुमचं मानसिक संतुलन बिघडलं, तर ती परिस्थिती वर्स्ट होते, म्हणजे ती सुधारण्याच्या पलीकडे जाते. म्हणून समर्थ म्हणतात, कशाला चिंता करायची. प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, ऐसा सत्वगुण. होणार तैसे होत जात. हे सगळं होणार आहे. मानवी जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ द्या. आता मागच्या आठवड्यातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एक बाई आहेत, पुण्यातच राहत आहेत. ह्या लॉकडाऊन डिक्लेअर व्हायच्या अगोदर 8 दिवसाची गोष्ट आहे. मार्चचा पहिला आठवडा आहे. आणि घरी गुरुचरित्राचं पारायण आहे. काही पूजाविधी करायचा होता. त्या बाईंनी फोन केला, अहो उशीर व्हायला लागलाय, किती वेळ आहे अजून. ते फोनवर बोलत होते, यजमान त्यांचे. लोकलमधनं उतरले आणि फोनवर बोलत बोलत सांगतायत की मी उतरलोय स्टेशनला, 10 मिनिटात घरी पोहोचतोय. आणि हे संभाषण होत असताना धडक बसली, फोन खाली पडला आणि ते गृहस्थ जागच्या जागेवर गेले. बाईंच्या लक्षात येईना काय झालं. आता तर बोलत होते, कसला आवाज आला. फोन लांब पडला मोबाईल. थोड्या वेळानंतर त्या मोबाईलवरून त्यांना फोन आला. ते म्हणाले, तुम्ही कोण बोलताय. त्यांनी सांगितलं आपलं नाव. मी नाव नाही सांगणार तुम्हाला. त्यांनी आपलं नाव सांगितलं. ते म्हणाले, अहो जे गृहस्थ तुमच्याशी बोलत होते ते तुमचे कोण आहेत. त्या बाई म्हणाल्या, ते माझे पती आहेत. ते म्हणाले, त्यांना इथं धडक बसलीये आणि त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये न्यायचे. त्या बाई घरातून तशाच लगोलग निघाल्या, तिथं पोचल्या. आता हॉस्पिटलमध्ये नेणं वगैरे सगळे उपचार झाले, पण त्यांचे यजमान तेव्हाच गेले होते. मार्चचा पहिला आठवडा आहे. मला सांगायचा उद्देश आहे, ही घटना महत्वाची नाहीये. त्या बाई अत्यंत तळमळीनं मला म्हणत होत्या, माझं पत्रद्वारा दासबोध अभ्यास झालाय, माझे मनाचे श्लोक झालेत, पण मला या दुःखातून बाहेर यायचंय. मला दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमात तुम्ही प्रवेश दिला पाहिजे दादा.
हे गमक आहे ह्या वाङ्मयाचं. समर्थांच्या दासबोधाचं हे उद्दिष्ट आहे. समर्थ सांगतायत, ऐसे हे पराधीन जिने, आमच्या हातात काय. समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये म्हणतात, अरे तुला तुझ्या अवयवांचं काही समजत नाही, दुसऱ्याचं काय समजेल. तेच तुझ्या हातात नाहीये. कधी काय होईल त्याचा नेम नाहीये. एवढं मोठं दुःख आहे. 3च महिने झाले बाईचे यजमान गेलेले. एकच मुलगी आहे. ती मुलगी त्याच गावात आहे. परिस्थिती जेमतेम आहे. पण त्या बाईचा तर आर्ततेचा तळमळीचं कळकळीचं मला सांगणं आहे की मला दासबोध सखोल अभ्यासला प्रवेश द्या. माझं हे दुःख हलकं होण्यासाठी याशिवाय दुसरं वाङ्मय मला नाहीये. समर्थ एकमेव आहे की जे मला जवळ करतील आणि माझं दुःख हरण करतील किंवा दुःख कमी करतील. त्याची झळ मला नाही बसणार. काय विश्वास आहे. सगळ्यात शेवटी जे मी म्हणालो ना तुम्हाला, या समासाच्या 3 ओव्या शेवटच्या अत्यंत गोड आहेत, अत्यंत अर्थपूर्ण आहेत. आणि हे सगळा विचार केल्यानंतर समर्थ म्हणतात, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो श्रीराम. हाट भरला संसाराचा. हाट म्हणजे बाजार. मोठा बाजार भरलेला आहे. अरे या बाजारातच घुमत राहशील का. आणि हा व्यवहार करताना, हा बाजार करताना, अत्यंतिक परिश्रम घेताना नफा कुणाचा पाहशील. भगवंताचा नफा पहा. भगवंताचा नफा कशावर होतो. भगवंतानी मुद्दल आम्हाला ठेवलं इथं. या मुद्दलवर जेवढं व्याज मिळेल तेवढा भगवंत खुश होणार आहे. बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही. 4% चालू खात्यावर व्याज मिळतं. तुम्ही पैसे ठेवता का. 3.5%, 3%, 4% काय मिळतं ते. आपल्याला व्याज जास्त पाहिजे. मग आम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये जातो. ते म्हणतात 6% देतो आम्ही. लगे आम्हाला एक सहकारी बँक येते, कोऑपरेटिव्ह बँक, ती म्हणते आम्ही 7% देतोय. आणि आम्ही तिकडे गुंतवणूक करतो. जेवढं व्याज जास्त तेवढं आम्हाला सुख जास्त, समाधान जास्त. भगवंताला सुद्धा नफा मिळाला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की मी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे ह्याच्या या पंचभौतिक देहामध्ये माझं आत्मतत्व टाकून. हा एक व्यवहार आहे भगवंतानी केलेला तुमच्या आमच्या सोबत. मग या व्यवहाराचा बाजार भरलेला आहे. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. भगवंताचं काही नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं अखंड अनुसंधान केलं पाहिजे. काय ह्याचे या बाजारातच आम्ही अडकून पडणार. तरीच या कष्टाचा पर्याय होतो. समर्थ सांगतायत, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. तरच आम्हाला फळ मिळेल. जे काही आम्ही कष्ट करतो आहोत प्रपंचामध्ये, त्याचा आम्हाला जर काही फळ मिळायचं असेल तर ते भगवंताचा नफा पाहायला पाहिजे. आणि एवढ्या मौलिक सूचनांच्या नंतर हा समास इथं संपतो. पुढचा जो समास आहे तो मला दासबोधातले जे काही समास आहेत ना, काही विशेष समास, त्यापैकी एक समास आहे आणि तो आहे यत्न शिकवण. समर्थांना अत्यंत प्रिय शब्द यत्न. यत्न तोच देव जाणावा. 350 वर्षापूर्वीच्या संतांच्या मांदिरळीमध्ये केवळ एकमेव संत रामदास आहेत की ज्यांनी यत्न तोच देव जाणावा. देवाच्या नंतर काय असेल तर प्रयत्न आहेत. अचूक केले ते सजेना. ऐक नाही, समर्थांनी सांगितलं आम्हाला योग्य दिशेने योग्य प्रकारचे प्रयत्न करता येत नाहीत. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. खूप कष्ट केले पण ते योग्य दिशेने केले नाही म्हणून ते सजत नाही. म्हणून त्याला पाहिजे तशी
यशसिद्धी मिळत नाही. म्हणून हा जो समास आहे, दशक 12वा, समास 9वा, यत्न शिकवण. प्रयत्नवादावर भर देणारे समर्थ रामदास आहेत. आत्यंतिक प्रयत्नवाद. कष्ट करिता त्रासो नये निरंतर सांगणारे समर्थ. टाकळीच्या साधना काळामध्ये जपी लल्लाट रेखा पालटेना असं म्हणणारे, अर्थतेनी आणि असहाय्यतेनी म्हणणारे समर्थ रामदास दासबोधामध्ये रेखा तितुकी पुसवून जाते हे तो प्रत्ययास येते असं म्हणतात. कशाच्या बळावर? प्रयत्नांच्या बळावर. आणि समर्थांनी मग या ठिकाणी सांगितलंय या समासामध्ये की माणसाची विपन्न अवस्था, दारिद्र्यता काय येते तर तो कष्ट करत नाही, परिश्रम घेत नाही. दूरदर्शनचं वाक्य काय हो? आता शेकडो चॅनल आमच्याकडे आले, आम्ही दूरदर्शन पाहतच नाही. दूरदर्शनचं स्लोगन आहे, घोषवाक्य आहे, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. 350 वर्षापूर्वी समर्थांनी यत्नवाद निरूपणामध्ये सांगितलंय, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. ते वाक्य दूरदर्शननी घेतलेलं आहे आपलं घोषवाक्य म्हणून. समर्थांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केलंय. आळशी, खादाड, अज्ञानी अशा लोकांना समर्थ मूर्ख म्हणतात. कारण कसं जगावं हे त्याला समजत नाहीये. विवेक न करू जाणे समर्थ म्हणतात. पहिल्याच ओव्यांमध्ये प्रश्न आहे शिष्यांनी विचारलेला, आणि पुढे 25 ओव्यांमध्ये हीन दीन समाज का झाला, माणसाला दारिद्र्य का भोगावं लागतंय याची कारण मीमांसा संत रामदास आपल्या या समासामध्ये करतायत. समर्थ म्हणतात सावधान असलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. शिष्यांचा प्रश्न आहे, खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंतराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही अभागी श्रीराम. कोपट म्हणजे झोपडी. घर तर फार लांब राहिलं, झोपडी सुद्धा नाहीये राहायला, खायला नाहीये. लिहाया नाही म्हणजे अंगावर घालायला कपडे नाहीयेत. नवीन सदरा लिहून येतो, हे मराठवाड्यातला शब्द आहे. लिहून येतो म्हणजे घालून येतो कपडे. म्हणून समर्थ म्हणतात खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंतराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही अभागी श्रीराम. काय काय जीवन कसं आहे या माणसाचं बघा ना तुम्ही. त्याला धड खायला मिळत नाहीये, अंगावर कपडे नाहीयेत, अंथरायला नाहीये, पांघरायला नाहीये, एक छोटी खोपी नाहीये, झोपडी नाहीये एखादी, राहावं कुठे त्याने. सोयरे नाही, धायरे नाही. अशा माणसाला सोयरे धायरे मित्र कसे असतील? प्रत्येक जण अशा माणसापासून फटकून राहील. जैसा व्याप तैसे वैभव, व्यापासारिका हाव भाव, तोला सारिका हाव भाव करीती लोक. समर्थ रामदास म्हणाले का नाही, जेवढा तुमचा व्याप जास्त तेवढं वैभव जास्त, जेवढं वैभव जास्त समाजामध्ये इज्जत, इभ्रत, मान पान तेवढा जास्त. समाजातल्या माणसांचं वर्गीकरण किंवा सामाजिक दृष्टिकोन समर्थ आपल्या समोर सांगतायत. देणे कैसे करावे हा प्रश्न आहे. आता काय करावं स्वामी त्यांनी, कसं जगावं, कसं राहावं. देणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे श्रीराम. वाचणे आणि मरणे किंवा जगणे आणि मरणे कसं जगावं किंवा मरावं तर कसं मरावं. कारण विष खायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नाहीयेत. काय प्रश्न आहे. किती अवस्था वाईट आहे अशा माणसाची.
ऐसे कोणी एके पुसिले. समर्थ म्हणतात हा विच पुसिले परत मराठवाड्यातला शब्द आहे. ऐसे कोणी एके पुसिले कोणी एके उत्तर दिले. श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता श्रीराम. सावधपणे ऐका, यत्नपूर्वक ऐका, एकाग्र चित्ताने ऐका. आता इथून जे आहे ते समर्थतेची कारण मीमांसा करतात. का होतंय असं? लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही. करंट्या सावध पाही सदैव होशी श्रीराम. हा करंट्या फार आवडीचा शब्द आहे समर्थांना. जे लोक विवेकाने वागत नाहीत, बेखूब, त्यांना करंट हा शब्द आहे समर्थांचा. आणि समर्थ म्हणतात की तू जर नीट वागलास तर सदैव होशील. सदैव म्हणजे भाग्य उजळेल तुझं. सदैव लक्षण समास आहे का नाही? सदैव म्हणजे भाग्य येतं. लहान थोर काम काही. आपल्याला एक म्हण माहिती आहे का नाही? शाळेमध्ये असताना आपण शिकलेलो आहे. दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वय कष्टती गेला कष्टतची गेला तो कष्टत गेला तोची भला. बघा ना किती सुंदर सोपं सूत्र आहे हो मानवी जीवनाचं. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. ही समर्थांची ओवी आहे. आपण म्हणतो का नाही, जेणो काम तेनो ठाय, दुजा करे गोता खाय. समर्थ सांगतायत अंतरी नाही सावधानता, यत्न ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची श्रीराम. हा समास आपण आपल्या नातवांना दररोज वाचायला लावला पाहिजे. आणि त्याला नुसतं वाचायला लावायचं नाही, त्याला या ज्या ओव्या आहेत ना, या ओव्यांच्या कथा सांगायच्या. कथा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रसंग या ओव्यांशी आधारित आहेत. ते प्रसंग मी नाही सांगत बसणार आता, पण किती सहज सोपं उदाहरण समर्थ देता येत या ठिकाणी. बघा ना, मौलिक विचार आहेत. अंतरी नाही सावधानता, यत्न ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची श्रीराम. प्रयत्न करायचे नाहीत, सावध नाहीये, आळशी आहे, कायम झोप पाहिजे. सुख संतोषाची वार्ता तेथे कैची. कसं समाधान मिळेल, कसे दोन घास खाता येतील त्याला. आपल्या मुलांना नातवांना हे अपेक्षित आहे की नाही? हे सगळं कठीण परिश्रम केले पाहिजे, विहित कर्म जे वाट्याला आलेलं आहे ते केलं पाहिजे. आता शाळेमध्ये जाणारा नातू आहे, त्याला आपण म्हणलं पाहिजे हे तुझं विहित कर्म आहे अभ्यास करण्याचं. आपला मुलगा कमावतो आहे, त्याला म्हणलं पाहिजे तू नीट चोख कारभार केला पाहिजे. सून आहे घरातली, तिला आपण म्हणलं पाहिजे सावध राहा, जास्त अन्न नासाडी होऊ देऊ नको. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, अन्न वाया दवडणे. किती 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 गोष्टी समर्थांनी सोप्या 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 करून सांगितल्या. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते वाटणे, अन्न वाया दवडणे हा धर्म नव्हे. मी काही घरांमध्ये जातो, शिळं खायचं नाहीये, पण ही मंडळी रात्री एवढं काय शिजवतात मला समजतच नाही. मान्य आहे शिळं खाऊ नये, पण एवढं शिजवता कसं? तुम्हाला तुमचं घरात किती माणसं आहेत, त्यांच्या भुका किती आहेत माहित नाही. अहो एवढी सावधानता जर नसेल तर कसला प्रपंच आलाय मला सांगा ना तुम्ही. माझ्या घरामध्ये किती माणसं आहेत, त्यांची भूक किती आहे. ठीक आहे, चतकोर अर्धी एखादी पोळी उरली, वाटीभर भात उरला, ठीक आहे. तो भात सकाळी फोडणी घालायचा, पोळ्या फोडणी घालायच्या, त्याचं ते तुकडे करायचे किंवा ते काय 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 पदार्थ आहेत पुन्हा ते शिळ्याचे सुद्धा, आणि ते खात राहायचे. आणि ते खायचं नाहीये,
म्हणून ते सगळं फेकून द्यायचं. आणि फेकून द्यायचं म्हणजे काय करायचं, टाकायचं नाही म्हणजे गाईला खाऊ घालायचं. म्हणजे एक तर तुम्ही अन्नाची नासाडी करणार आणि गाईच्या पोटाची नासाडी करणार. आपलं मानवी अन्न हे काही गाईचं अन्न आहे का? वरण भात भाजी पोळी तिला चालते का? तिला पालेभाजी पाहिजेत, गवत पाहिजे, कडबा पाहिजे. पोळी भाजी देऊन चालेल का? एवढा सहज सोपा विचार जर आम्हाला जमत नसेल, हे कॉमन सेन्स आहे ना. पण पुन्हा एक म्हण आहे, कॉमन सेन्स इज अनकॉमन. कॉमन सेन्स इज अनकॉमन. तो कुठेच सापडत नाही. मूर्खांचा भरणा झालाय सगळा, असं त्या म्हणीवरनं दिसतंय. किती आपल्या जीवनातला सूक्ष्म निरीक्षण समर्थ रामदासांनी या ठिकाणी केलंय. मग आता समर्थ म्हणतात हे सगळं कारण मीमांसा झाली म्हणून असं आहे. म्हणून आळ सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दूषितपणाचा मोडावा, थारा बळे श्रीराम. एकाग्र असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे, विवेकी असलं पाहिजे. दूषितपणाचा थारा मोडावा, दूषितपणाचा मोडावा, थारा बळे. तो दूषितपणाचा जो संघ आहे तो बलपूर्वक सहजासहजी जाणार नाही. अनेक वर्षांची सवय लागलेली आहे. उशिरा उठायचं, वेळेवर गोष्टी करायच्या नाही, आळस अंगात भरलेला आहे. बसला का बसून राहिला तास 2 तास, पेपर वाचायला लागला म्हणजे 2 तास त्यातच गेले. आंघोळच नाहीये 10 वाजेपर्यंत. कसं काय चालेल जीवन मला सांगा. मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी किती याच्यापेक्षा सूक्ष्म निरीक्षण असलं पाहिजे. आणि तोही खनाळामध्ये राहून, गुहेमध्ये राहून. समर्थांच्या 82 वर्षापैकी निम्म्यापेक्षा जास्त वर्ष तर जंगलामध्ये, अरण्यामध्ये, खळी खनाळांमध्ये, घळीमध्ये गेली. आणि तरी संत रामदास आम्हाला एवढं सूक्ष्म निरीक्षण त्यांचं इथे लिहून दाखवत आहेत. किती विशेष आहे. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे, पाठांतर श्रीराम. सकाळी जे वाचन होतंय, आपला अनुभव आहे का नाही? आपल्याला पारायण करायचं असलं की आपण पहाटेच उठतो. एरवी उठत नसलो तरी पण त्या दिवशी उठतो. उद्या गुरुपौर्णिमा आहे, मग आपण लवकर उठणार आहोत. सगळं यथासांग आपल्याला सगळं करायचंय. घरातच करायचंय, कुठे जायचंही नाहीये. नाही तर तिकडे 2 तास जाऊन आलं की गुरुपूजनाचं पुण्य लाभलं, तिथं हजेरी लावली म्हणून आयोजक खुश, आणि नंतर महाप्रसाद असला तर मग तर काय बघायचं कामच नाही, घरी काही करायचंच नाही. पण अशी गुरुपौर्णिमा नाहीये उद्याची. उद्या आम्हाला आमच्या घरामध्ये समर्थांचं पूजन करायचंय. लॉकडाऊन चालू आहे, सार्वजनिक ठिकाणचा एकही उत्सव होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा असं म्हणायला आपल्याला चान्स द्यायचा नाहीये कुणाला. आपल्या घरामध्ये समर्थांचं, रामाचं, आपल्या उपास्य दैवताचं, आपल्या सद्गुरूंचं आपल्याला पूजन करायचं. समर्थ म्हणतात मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये श्रीराम. हा सगळा समास अत्यंत गोड आहे. एकही ओवीन, एकही चरण असा नाहीये की जो मानवी जीवनाला स्पर्श करत नाही. बघा ना, किती सोपं करून समजावून सांगायचा समर्थ प्रयत्न करतायत आम्हाला. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्वंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे, रीते खोटे श्रीराम. आता ही जी ओवी आहे ना, ही ओवी वाचत असताना मला माझ्या बालपणीची आठवण येते. माझे आजोबा, आम्ही त्यांना आप्पा म्हणत असू. नातवांमध्ये मी जरा लाडका होतो त्यांचा. ते मला काय करायचे, आम्ही गोदावरीच्या जवळ राहायचो, 10 मिनिटाच्या अंतरावर गोदावरीच्या काठापासून, वजीराबाद या भागामध्ये.
मारवाड धर्मशाळेच्या पाठीमागे आम्ही तिथं राहायचो. मला ते घ्यायचे. सकाळी लवकर उजाडल्याबरोबर माझी पाठीलेखन माझ्या सोबत असायची. फार ते आनंदाचा काळ लवकर. मला अजूनही आप्पा आमचे आठवले की खूप दाटून येतं. नानासाहेब देव जे आहेत ना आपले धुळ्याचे, त्यांच्यामध्ये आणि आमच्या आजोबांमध्ये खूप साम्य दिसण्यात. त्यामुळे नानासाहेबांबद्दल मला आपसुकच जरा जास्त जिव्हाळा आणि ओढ आहे. तर ते मला घेऊन जायचे गोदावरीला. मी त्या पायऱ्यांवर मला बसवायचे. मला म्हणायचे अभ्यास कर, उजळणी लिही, काहीतरी लिहित बस म्हणायचे. ते जायचे गोदावरीमध्ये स्नान करायचे. पाणी घ्यायचं पूजेसाठी घरी देवांच्या. आणि येताना एक मोठं घर होतं, डॉक्टर मिसाळेंचं घर होतं ते. आणि तिथं त्या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे पारिजातकाचं झाड लावलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे पारिजातक लावला कुणाच्या दारात आणि फुलं कुणाच्या दारात पडत होती ते. तर ते पारिजातकाची फुलं जी आहेत ती रस्त्यावर सगळी पडायची. आमचे आप्पा ती फुलं वेचायचे, आपल्या धोत्राच्या सोग्यात ठेवायचे. ही ओवी वाचत असताना मला माझे आप्पा समोर उभे राहतात, माझे आजोबा समोर उभे राहतात. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे, रीते खोटे श्रीराम. रिकाम्या हाताने येऊ नये. पूजेसाठी पाणी, पूजेसाठी फुलं, असं सगळं ते मला ते लहानपण आठवतं सगळं मला. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देवदर्शन देवार्चन, यथा सांग श्रीराम. धूत वस्त्रे घालावी पिळून, कपडे पांढरे असावेत. धूत याचे दोन शब्द आहेत, दोन अर्थ आहेत. धूत म्हणजे धुतलेले. आता तिथं धुतले पण वाळत घातली नाहीत ना, वेळ नाहीये तिथं वाळत घालायला. ती खांद्यावर टाकली आहे, घरी आल्यानंतर त्याला पिळायची आणि वाळत घालायची. आणि शक्यतो पांढरे कपडे घालावेत. रंगीबिरंगी चट्ट्यापट्ट्याचे शर्ट घालून जर मी असं बोलायला बसलो तर तुम्हाला आवडेल का? काय समर्थांचा दृष्टिकोन आहे पहा. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, आणि मग त्यानंतर देवतार्चन देवपूजन सगळं करावं. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा, म्हणत जावा श्रीराम. काही फळाहार घ्यावा म्हणजे अल्प जेवण करणं, नाश्ता घ्यावा. फळांचा आहार घेणं हे चांगलंच आहे, पण भरपेट जेवण करू नये. मग जेवण भरपेट केलं, पहाटे उठलेलं आहे, भरपूर जेवण केलंय, मग नोकरी करा किंवा दुकानावर जाऊन बसा, झोप येणार आहे. आणि आपला व्यवसाय करत असताना सुद्धा आपला परावा, काय अर्थ याचा? ह्याला आपल्याला जोडता येईल का? आपल्या संप्रदायामध्ये घेता येईल का? समर्थांचं वाङ्मय ह्याच्या हातात द्यावं का? ह्याला सांगावं का चातुर्मास चालू झालाय 1 जुलै पासून, या चातुर्मासामध्ये 20 बुधवार येणार आहेत, दर बुधवारी 1 दशक वाचशील का तू? लोक आपला परावा करीत जावा. आपलं कोण आहे, परक कोण आहे, हे व्यवसायामध्ये व्यवहार करताना जसं बघशील तसंच एक दृष्टी आपली आपल्या संप्रदायाला जोडता येईल का ह्या माणसाला, याचा विचार केला पाहिजे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे, अर्थांतर श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात विवरता विशेषा विशेष कळव लागेल. सुंदर अक्षर लिहावे. अहो तुम्ही डोमगावला जा, डोमगावला समर्थांनी कल्याण स्वामींना अक्षर सुरेख येणारा कित्ता दिलेला आहे. तो कित्ता मी पाहिलाय तिथं. कल्याण स्वामींनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेला दासबोध तिथं आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो दासबोध समर्थांना दाखवला. समर्थांनी त्यात ते सगळं पाहिलं, काही करेक्शन्स केलेत. शुद्ध लेहोण शुद्ध वाचावे, समर्थांनी सांगितलं का नाही आपल्याला. समर्थांनी त्यात काही दुरुस्त्या केलेल्या आहेत, करेक्शन केलेले. तो दासबोध तिथं आहे. त्यामध्ये समर्थांनी एक ओवी घातलेली आहे, आपण औचिते मरोण जावे, मग भगवत भजन कोणे करावे, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे श्रीराम, काही न मागावे शिष्याशी, अमुची प्रार्थना ऐशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे श्रीराम. समर्थांनी ओव्या त्याच्यात ऍड केलेल्या आहेत. असा दासबोध जाऊन आपल्या मस्तकी धरला पाहिजे. डोमगावला एकदा जायला पाहिजे आपण. कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातलं दासबोध, समर्थांनी त्यामध्ये केलेले करेक्शन्स आपल्याला पाहता येतील. उगीच म्हणतात का हो समर्थ सुंदर अक्षर लिहावे, त्याचा कित्ता दिलाय, तो कित्ता तिथं आहे. आता सुंदर अक्षर तर फारच अवघड दुर्मिळ झाले, शुद्ध तर त्याहून दुर्मिळ झाले. अखिल भारतीय लिहित असताना खला दुसरी वेलांटी आणि भारतीयला तला पहिली वेलांटी लिहिणारे महाभाग आहेत. आणि हे कुठे लिहिलेलं आहे, भिंतींवर लिहिलेलं आहे. अहो वर्तमानपत्रात चुका येत आहेत. आता कुठून कुठं चाललो आम्ही. जायचं होतं देवाच्या आळंदीला आणि पोचलोय आम्ही चोराच्या आळंदीला. कसा प्रवास चाललाय आमचा. हा प्रवास जर व्यवस्थित करायचा असेल तर समर्थांचा दासबोध अभ्यास केला पाहिजे. केव्हा उठलं पाहिजे, किती जेवलं पाहिजे, धंदा कसा केला पाहिजे, ते करत असताना एकाग्र किती असलं पाहिजे. जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार, दूषितपणाचे तो पोर वेडा लावी श्रीराम. समर्थांनी सांगितलं का नाही, किती सावध असलं पाहिजे धंदा करताना सुद्धा. जर दूषित असलं, आमचं जर चित्त सावध नसेल, आपण जर बेसावध असू तर एक शेंबड पोरग येईल आणि आपल्याला शेंडी लावून जाईल. दूषितपणाचे थोर तरी पोर वेडा लावे, वेड करून जाईल आपल्याला. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्येवीण बोलावे तेची पाप श्रीराम. काय सूचना आहेत या ओवीमध्ये. नेमस्त नेटके पुसावे, काही प्रश्न विचारायचा आहे. नेमका प्रश्न विचारला पाहिजे. उगीच पाल्ला लावण्यात काय अर्थ आहे. वेळ नसतो समोरच्या माणसाकडे. पुढे समर्थ म्हणतात विशद करून सांगावे, फेडावे नाना आक्षेप. चौथा अत्यंत साक्षेप, चतुसूत्री आहे का नाही समर्थांची. प्रत्येवीण बोलावे तेची पाप, प्रचिती आल्याशिवाय बोलू नये. जे निरूपण करायचंय, जे प्रवचन करायचे, ज्या वाङ्मयावर आपल्याला बोलायचंय त्याची प्रचिती आली पाहिजे. आणि प्रचिती आल्यानंतर तर मग तुम्हाला काही गरजच नाहीये, आपोआप ह्या सगळ्या गोष्टी घडतात. समर्थांनी सांगितलंय, आपण नाही सांगितलंय. ते खोटं कसं असेल. आलियाचे समाधान हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहोण वर्तत जावे श्रीराम. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी क्रिया सिद्धी श्रीराम. सावधान विवेक किती वेळा शब्द आले या समासात बघा. एक प्रसंग आहे समर्थांच्या चरित्रातला. समर्थ एका ठिकाणी बसलेले आहेत आणि राजे शिवछत्रपती त्यांच्याशी काही सल्ला मसलत करण्यासाठी आले. चित्त एकाग्र नाहीये. आले, तहान लागली होती, पाणी पाहिजे होतं, पण समर्थ रानात होते. समर्थ म्हणाले कमंडलूतलं पाणी घ्या. राजांनी पाणी घेतलं आणि कमंडलू ठेवला. कमंडलू कसा ठेवला आहे त्यावरून समर्थांच्या लक्षात आलं शिवाजी राजांची चित्त अवस्था एकाग्र नाहीये, व्यग्रता आहे, दुःखितपण आहे. काय झालं, त्या कमंडलूला चोच असते, ती चोच जशी ठेवली होती तशी ठेवली नाही. समर्थ म्हणाले शिवबा राजे,
तुमचं चित्त थाऱ्यावर नाहीये. किती सावध असलं पाहिजे. जसा कमंडलू तुम्ही घेतला, ज्या दिशेला ती चोच होती तशीच चोच ठेवायला पाहिजे होती. शत्रू पक्षाच्या घरामध्ये गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या वस्तूंची पाहणी करताना जशा पाहिल्या वस्तू बघितल्या त्या जशाच्या तशाच ठेवल्या पाहिजेत. कारण शत्रू पक्षाला समजलं नाही पाहिजे की इथं कुणीतरी येऊन गेलंय. काय सावधानता आहे, काय विवेक आहे. फार मला आश्चर्य वाटतं समर्थांच्या या सगळ्या शिकवणुकीचं. आपण फार भाग्यवान आहेत. एवढं सूक्ष्म निरीक्षण सोप्या सोप्या शब्दांमध्ये समर्थ सांगतायत. हा सगळा समासच खूप गोड आहे, अर्थपूर्ण आहे. आणि आता मी सरळ, कारण वेळ होत आली आहे, 3:30 वाजतायत. या समासामध्ये शेवटी समारोपाकडे मी जातो. एक फार सुरेख ओवी या समासात की जी मला सुनील दादांकडे पाहिल्यानंतर आठवण येते. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून, पैलाड न्यावी श्रीराम. आमच्या अलकाताई मुतालिक श्रीलंकेला गेल्या रामकथा सांगायला. सुनील दादा दुबईला गेले रामकथा सांगायला. उदास वृत्तीस मानवे जन, लोकांचा स्वभाव जो आहे ना तो निस्पृह येतोय. पण ते काय परिस्थितीनुरूप कालानुरूप ते कंजूष होतात आणि हव्यास करत राहतात. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण. मला तुम्ही सांगा, रामायण घडून हजारो वर्ष झाली, रामकथा बघून किती 20-22 वर्ष झाली. आता लॉकडाऊन मध्ये रामकथा आवडीनं ऐकली का नाही? मी तर पाहिलं, सगळे एपिसोड पाहिले आणि त्याच चिकित्सक बुद्धीनं आणि त्याच आवडीनं त्याच गोडीनं पाहिले. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे, तैसे लोक श्रीराम. आपण जर अशा जीवनचरित्राच्या वाटेवर चालू लागलो तर समर्थ म्हणतात, तुमच्या पाठीमागे नभा माझी तारांगणे तैसे लोक उभे राहतील. समर्थ संप्रदाय पुनश्च हरिओम म्हणून आपण नेला पाहिजे. आपण सगळ्यांनी नेटाने उभा राहिलं पाहिजे. समर्थांचे एवढे मौलिक विचार की जे आज समाजाला अत्यंत आवश्यक आहेत. आज या विचारांची गरज आहे. नानासाहेब देव म्हणाले, समर्थांचं स्मरण हे महाराष्ट्राचं जीवन आहे. समर्थांचं विस्मरण हे राष्ट्राचं मरण आहे. एवढा अमूल्य विचारांचा गाभा ठेवा आपल्याला या दासबोध ग्रंथामध्ये मिळतोय. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणिले द्वाड, करंटपण श्रीराम. अरे कसला विचार करतो म्हणले, एवढा संकुचित बुद्धीनं वागतो तू. कसला करंटपण आणलंय? द्वाड करंटपण आहे. करंटपण तर आहेच आहे, पण त्याला द्वाड हे विशेषण लावलंय समर्थांनी. त्याचं महत्व वाढवलंय किंवा त्याची जी काय म्हणतो त्याच्या पाठीमागचा प्रभाव वाढवलाय द्वाड या शब्दाने, करंटपणाच्या. घालून अकलेचा पवाड, बुद्धी वाढवावी आपली, विवेक वाढवावा. व्हावे ब्रह्मांडाहून जाड, या परब्रह्माच्या पलीकडे जा. सोनीव सुख वाचा म्हणजे समजेल ब्रह्मांडाच्या बाहेर कल्याण स्वामी कसे गेले ते. घालून अकलेचा पवाड, तेथे कैचे आणिले द्वाड, करंटपण श्रीराम. संकुचित नको, व्यापक असलं पाहिजे. येथे आशंका फिटली, आता शिष्याला समजलं की कसं जगलं पाहिजे. येथे आशंका फिटली, बुद्धी यत्नी प्रवेशिली. काय शब्द आहेत? बुद्धीनं कुठं प्रवेश केलाय? यत्नामध्ये प्रवेश केलाय, प्रयत्नामध्ये प्रवेश केलाय. नुसते प्रयत्न करून चालेल का हो? तिथं बुद्धी, योग्य प्रयत्न करता आले पाहिजे, अचूक प्रयत्न करता आले पाहिजे, योग्य दिशेला प्रयत्न करता आले पाहिजे. समर्थांच्या शब्दांची रचना काय?
फार मोठं आश्चर्य वाटतं मला. येथे आशंका फिटली, आता आशंका फिटली म्हणले काय? बुद्धी यत्ने प्रवेशली, प्रयत्नामध्ये बुद्धीने शिरकाव केला. विवेक आणि वैराग्य दोन रथाची चाक, काही एक आशा वाढली अंतःकरणी श्रीराम. आता कसं जीवन जगावं ही अपेक्षा, ही आशा अंतःकरणामध्ये वाढली आहे शिष्याच्या. असा विचार, असं जीवन, हे जीवन मिळालेला नरदेह ह्याचं आपण चीज केलं पाहिजे. आणि हे चीज करण्यासाठी समर्थांच्या वाङ्मयाशिवाय दुसरा आधार नाहीये. किती विषय सांगितले, हेच मोठं वैशिष्ट्य या ग्रंथाचं, समर्थांच्या वाङ्मयाचं, समर्थांच्या शिकवणुकीचं. हीच शिकवण आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. त्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.